सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये एक संशयित मध्य प्रदेशातून ताब्यात घेण्यात आलाय। या संशयिताकडे विचारपूस करून त्याचा या हल्ला प्रकरणामध्ये काही संबंध आहे का हे पडताळलं जाणार आहे। मागच्या 35 तासांहून अधिक तास पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत, परंतु अजूनही कुठलंही यश पोलिसांच्या हाती लागलेलं नाहीये। आता अखेर सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये एक संशयित मध्य प्रदेशातून ताब्यात घेण्यात आलाय। सूरज सावंत या संदर्भातले अपडेट देतील। सूरज, नक्कीच अमोल, आपण पाहतोय की 35 तासाहून अधिकचा काळ हा लोटलेला आहे, मात्र अद्यापही मुंबई पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश आले नसल्याचं पाहायला मिळतंय। दुसरीकडे आपण पाहतोय की मध्य प्रदेशातून एका संशयिताला देखील ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्याच्याकडे या संपूर्ण प्रकरणाबाबत पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर कन्क्लुजन ठरवलं जाईल। मात्र आपण पाहतोय की या 3 ते 4 दिवसांमध्ये अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आलं, त्यांची विचारपूस केली, या प्रकरणाशी त्यांचा काय संबंध, कसा संबंध आहे हा जुळवण्याचा देखील प्रयत्न करत आहेत। दुसरीकडे सीडीआर असो, सीसीटीव्ही असो, या संपूर्ण स्तरावरती आता मुंबई पोलीस ऍक्टिव्ह पाहायला मिळते आहे, मात्र अद्यापही अपयशच त्यांना मिळताना पाहायला मिळते। त्यामुळे आता नेमकं हा आरोपी गेलाय कुठे हा देखील प्रश्न आहे, कारण दादरमध्ये त्याचं एक शेवटचं फुटेज आलेलं आहे। ते देखील एका हेडफोन घेतानाचा तो दुकानातला सीसीटीव्ही आहे आणि दादरहून तो पुढे कुठे गेला हे अद्याप कळू शकलेलं नाहीये। मात्र हे सगळे सीसीटीव्ही फुटेज हे 16 तारखेचे आहेत। मात्र 17, 18 या 2 दिवसातले सीसीटीव्ही फुटेज आता पडताळणं युद्ध पातळीवरती सुरू आहे। त्यानंतर तो कुठे गेला, त्याची दिशा नेमकी कुठली आहे हे पडताळलं जाईल। काही टीम्स या नालासोपारा या ठिकाणी देखील पाठवण्यात आलेल्या आहेत आरोपीच्या शोधासाठी। निश्चित सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।